नमस्कार मंडळी, उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. एकदम चविष्ट आणि छान लागते. 1 वाटी मी भगर घेतलेली आहे आणि पाव वाटी मी साबुदाणे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. एकदम छान पाणी वगैरे काढून टाकायचं. 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत मी. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि 1 ते 1.5 तास आपण भिजत ठेवायचं. कमीत कमी 1 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेऊया. पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहोत. त्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे टाकायचं. कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि 1 बटाटा घेतलेला आहे, मीडियम साईजचा आहे. वरची साल काढून घेतलेला आहे कट करून. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि 4 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि वरतून थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊया. मी अगोदर पाणी न टाकता काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून परत एकदा काढून घेऊ. बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला. थोडंसं पाणी टाकून घेते मी आणि त्यानंतर परत एकदा फिरवून घेते. बघा, याप्रमाणे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं मिश्रण आपल्याला करायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण जे आहे ना ते आपण बाजूला काढून ठेवूया आणि त्यानंतर तवा गरम करून घेऊ. तवा व्यवस्थित गरम होऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला धिरडे सोडून घ्यायचे आहे त्याच्यावर. तवा जर थंड असेल ना तर व्यवस्थित होत नाही, तुटतात ते. त्यामुळे तवा छान गरम होऊ द्या आणि त्यानंतर मिश्रण टाकायचं आहे. आपल्याला जे बॅटर तयार केलेलं आहे ना ते तव्यावर टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यावर थोडंसं मी तेल सोडून घेणार आहे. 2 मिनिट झाकून ठेवूया त्यावर. छान वाफते वरतून. मीडियम गॅस ठेवायचा आहे. गॅस फुल नका करू कारण ते करपते. त्यामुळे चवीला एकदम भारी आहे, भन्नाट असे लागतात हे. तेच साबुदाण्याची खिचडी वडे खाऊन कंटाळा येतो ना, तर हा प्रकार एकदा नक्की करून पहा आणि तुम्ही कशा प्रकारे करता हे मला नक्की सांगा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली का ते मला नक्की सांगा. जर आवडली असेल तर उपवासाच्या दिवशी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपींसोबत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.